तर त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला हीटचा पार्ट बघणार आहोत. जसं आपण पहिल्या सेकंड चॅप्टर मध्ये इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम आणि सेमीकंडक्टरचे 3 पार्ट केलेले होते. तसंच सेम हा जो पार्ट आहे, हा जो चॅप्टर आहे, तर ह्या चॅप्टरचे आपण 2 पार्टमध्ये डिव्हायडेशन करणार आहोत. त्याच्यामधला फर्स्ट पार्ट जो आहे तो हीटचा आहे आणि सेकंड जो पार्ट आहे तर तो सेकंड पार्ट ऑप्टिक्सचा आहे. पहिल्या पार्टमध्ये आपण हीट म्हणजे काय बघणार आहोत आणि सेकंड पार्टमध्ये ऑप्टिक्स म्हणजे. तत्पूर्वी त्याचा सिलेबस काय काय आहे तो आपल्याला बघायचा आहे. तर हीट मध्ये दिलेला आहे, हीट म्हणजे काय बघायचं आहे. त्यानंतर त्याचं टेम्परेचर आणि टेम्परेचरची स्केल. तर सुरुवातीला आपण हीट म्हणजे काय बघणार, त्यानंतर हीटचे वेगवेगळे युनिट्स, वेगवेगळ्या सिस्टीम मध्ये त्याचं SI सिस्टीम मध्ये काय युनिट आहे, CGS सिस्टीम मध्ये काय युनिट आहे किंवा MKS सिस्टीम मध्ये काय युनिट आहे. सेम टेम्परेचर बघणार, टेम्परेचरचं पण टेम्परेचर म्हणजे काय, त्यानंतर टेम्परेचरचे 3 युनिट्स, डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरनहाइट, डिग्री केल्विन. त्यानंतर सेकंड आर्टिकल आहे मोड्स ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट, दॅट इज गुड अँड बॅड कंडक्टर ऑफ हीट, लॉ ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. त्याच्यामध्ये आपण सेकंड जे आहे हीटचे जे काय मोड आहेत, म्हणजे हीट ट्रान्सफर होत असताना कोणकोणत्या मोड मधून ट्रान्सफर होते, तर त्याचे मोड्स आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये गुड कंडक्टर आणि बॅड कंडक्टर ऑफ हीट, जसं आपण करंटचे इन्सुलेटर आणि सेमीकंडक्टर बघत होतो, तसं कंडक्टरचा गुड कंडक्टर आणि बॅड कंडक्टर ऑफ हीट. आणि त्यानंतर लॉ ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. त्यानंतर तिसरा आर्टिकल आहे बॉयल्स लॉ, गॅस लॉ आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, गे-लुजॅक्स लॉ, perfect gas equation, specific heat of gas at constant pressure and volume, that is Cp and Cv, आणि रेशो ऑफ द स्पेसिफिक हीट. त्यानंतर फोर्थ आर्टिकल आहे ऑप्टिक्सचा पार्ट चालू होतो इथून पुढे. रिफ्लेक्शन म्हणजे काय बघायचं आहे, रिफ्रॅक्शन म्हणजे काय, लॉ ऑफ रिफ्रॅक्शन अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. त्याच्यामध्ये प्रत्येक ऑप्टिकल केबल किंवा ऑप्टिकल फायबर आहे त्याच्यामध्ये त्याचं प्रिन्सिपल, कन्स्ट्रक्शन आणि त्याचा जो काय पाथ असतोय तर तो पाथ कशा पद्धतीचा असतो, त्यामध्ये परत टाइप्स ऑफ द पाथ आणि लास्ट ऍप्लिकेशन ऑफ अ ऑप्टिकल फायबर. हा असा काय आपला 5 आर्टिकलचा सिलेबस आहे. त्याच्यामध्ये 5 आर्टिकल आहेत ह्या चॅप्टर मध्ये. तर त्याच्यामध्ये फर्स्ट आपण बघणार आहोत अबाउट द टायटल ऑफ द चॅप्टर, हीट अँड ऑप्टिक्स. हीट मीन्स एनर्जी प्रोड्यूस्ड बाय द मॉलिक्युलर ऍगेशन, दॅट इज द क्वालिटी ऑफ बिंग नॉट. आणि ऑप्टिक्स म्हणजे द सायंटिफिक स्टडी ऑफ द लाईट. लाईटचा काय करणार आहे आपण ऑप्टिक्स मध्ये, सायंटिफिक स्टडी. तर हे काय त्या चॅप्टरचं टायटल आहे. तर त्याची सेंट्रल आयडिया काय आहे बघा चॅप्टरची. दिस युनिट रिलेट्स विथ सम बेसिक फेनोमेनॉन ऑफ अ हीट अँड ऑप्टिक्स लाईक हीट टेम्परेचर स्केल, गुड कंडक्टर, बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड लॉ ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. आणि ऑल्सो स्टुडंट विल बी familiar with the basic property of light like रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन आणि TIR म्हणजे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. Importance of the chapter. The study of this unit is important because of it has wide application of commercial communication field, technician field, engineers use many metals in thermal application. In application of good and bad conductor and non-conductor are made to identify the according to the purpose. म्हणजे ह्याचा आपल्याला कशासाठी हा चॅप्टर शिकायचा आहे, तर ह्याच्यामध्ये आपल्याला कंडक्टर म्हणजे काय समजणार आहे, गुड कंडक्टर, बॅड कंडक्टर, नॉन कंडक्टर ते समजणार आहे. त्याचबरोबर दिस कन्सेप्ट लाईक गॅसेस दे इन द पॅरामीटर थर्मोडायनामिक स्टेट आर इसेन्शियल फॉर इंजिनियर. म्हणजे जे काय थर्मोडायनामिकचे काही गॅस लॉज आहेत, बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि गे-लुजॅक्स लॉ. तर प्रेशर अप्लाय केल्यानंतर व्हॉल्यूम मध्ये काय चेंज होत असतंय किंवा टेम्परेचर अप्लाय केल्यानंतर व्हॉल्यूम मध्ये काय चेंज होतोय, हा जो काय पार्ट आहे तर हा पार्ट आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये शिकायचा आहे. ओके. त्याच्यानंतर त्याचे चॅप्टर ऑब्जेक्टिव्ह आहेत बघा. फर्स्ट आहे कन्वर्ट द गिव्हन टेम्परेचर इन टेम्परेचर डिफरंट स्केल. म्हणजे जे काय टेम्परेचर स्केल आहेत तर त्या टेम्परेचर स्केलचा यूज करून आपण त्या टेम्परेचरचं कन्व्हर्जन करणार आहोत एका स्केल मधून दुसऱ्या स्केल मध्ये. जसं आपण सेंटीमीटर मधून मीटर मध्ये कन्व्हर्जन करत होतो तसं आता टेम्परेचरचं आपल्याला कन्व्हर्जन करायचं. मग ते जे टेम्परेचर आहे तर त्या टेम्परेचरचे कन्व्हर्जन कशा पद्धतीने करणार आहोत, तर काय इथं डिग्री सेल्सिअस मधून डिग्री केल्विन मध्ये किंवा डिग्री केल्विन मधून डिग्री फॅरनहाइट मध्ये, त्यासाठी एक स्पेसिफिक फॉर्म्युला दिलेला असतो. तर त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू ठेवायच्या आणि त्याचं काय करायचं आपल्याला कन्व्हर्जन करायचं. त्यानंतर आहे डिस्क्राइब द प्रॉपर्टीज ऑफ द गिव्हन गुड अँड बॅड कंडक्टर ऑफ हीट.
तर कंडक्टरची आपण प्रॉपर्टी एक्सप्लेन करणार आहोत. त्याच्यामध्ये गुड कंडक्टर आणि बॅड कंडक्टर ऑफ हीट, म्हणजे हीटच्या ज्या काय गुड कंडक्टर आणि बॅड कंडक्टर ऑफ हीट आहेत ते आपण त्या ठिकाणी एक्सप्लेन करणार. रिलेट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ 3 गॅस लॉज. तर 3 गॅस लॉ सांगणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट गॅस लॉ आहे बॉयल्स लॉ, सेकंड आहे चार्ल्स लॉ आणि तिसरा आहे गे-लुजॅक्स लॉ. असे 3 बॉयल्स लॉ आहेत. डिटरमाइन द रिलेशन बिटवीन स्पेसिफिक हीट ऑफ द गिव्हन मटेरियल. त्याच्यामध्ये आपण स्पेसिफिक हीट जे आहे त्या स्पेसिफिक हीटचं गिव्हन मटेरियलचे काय रिलेशन आहे. आवाज येत नाही सर. त्याचा सिग्निफिकन्स काय बघा. concept of heat plays key role in engineering field such a material section, machine efficiency like and kinetics. In this lesson, students learn the scientific concept of temperature, heat transfer through the conduction, convection and radiation. Also, bad and good conducting material and their industrial application will be studied. Gas law explained to understand the relation between pressure, volume and temperature. The concept of specific heat indicates how much energy will be required to heat or cool of an object of a given mass of a given amount. त्यालाच काय म्हटलं जातं, स्पेसिफिक हीट असं म्हटलं जातं. इन द फॉलोइंग लेसन स्टुडंट वी लर्न द कन्सेप्ट ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन as well as principle of optical fiber. Light is a form of energy which travel to form the electromagnetic waves. Light, visible light has wavelength range is 400 angstrom to 700 500 angstrom. Light travels in the speed of the light with speed is 3 into 10 raised to 8 meter per second, and the path of the light is termed as a ray of the light. तर ह्या सर्व गोष्टी आपण काय करणार आहोत, हे जे गिव्हन चॅप्टर आहे तर गिव्हन लेसन मध्ये हा स्टडी करणार आहोत. त्यानंतर त्याचा सिग्निफिकन्स काय आहे बघा ह्या चॅप्टरचा. Various machine in device make use the good conductor of heat such as copper, aluminum, brass. Bad conductor of heat such as glass, ceramic, rubber. These metals work on the modes of the heat transfer. Glass laws are useful in engineering, medical field as well as everyday life. In practical application of optics are found to the variety of technologies and everyday objects, including the mirror, lenses, telescope, मायक्रोस्कोप, लेझर आणि फायबर ऑप्टिक्स. तर हा काय त्याचा सिग्निफिकन्स आहे. तर आज आता आपण फर्स्ट आर्टिकल चालू करतोय, हीट. फर्स्ट जे आर्टिकल आहे तर ते सर्वांना हे दिसतंय व्यवस्थित, स्लाइड स्क्रीन वरती दिसते ना व्यवस्थित स्लाइड वगैरे. सर दिसते. तर आपण आता फर्स्ट कन्सेप्ट बघणार आहोत, हीट. तर बघा, ड्युरिंग द समर वी फील हॉट. इट इज ड्यू टू द ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम सन टू अस. म्हणजे काय, तर हीट म्हणजे काय आहे, तर थोडक्यात सांगायचं झालं हीटची डेफिनेशन. तर जी काय आपल्याला फील होतंय ड्युरिंग द समर सीझन वी फील हॉट, म्हणजे ज्यावेळेस आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला काय होतं, जास्त गरम जाणवतं. तर कशामुळे जाणवत आहे, इट इज ड्यू टू द ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम सन टू अस. म्हणजे सन पासून अर्थकडे, सन कडून आपल्याकडे हीट काय होते, ट्रान्सफर होते. हीट इज अ एनर्जी. ती काय, हीट ही एक प्रकारची एनर्जी आहे. त्याच्यावर हीटची डेफिनेशन काय सांगता येते, हीट इज द एनर्जी विच प्रोड्युसेस द सेन्सेशन ऑफ हॉटनेस अँड वॉर्मनेस. एक तर आपल्याला ते जे
हीट आहे, तर ती हीट कशावरून आपण समजतोय की ते ऑब्जेक्ट हॉट आहे का वॉर्म आहे, तर त्याच्यावरून आपल्याला त्याच्या ऑब्जेक्टची हीट आहे तर ती हीट आपल्याला त्या ठिकाणी काय होते, प्रोड्यूस होते किंवा समजते. तर त्याचे युनिट्स आहेत बघा वेगवेगळे. युनिट्स ऑफ हीट, SI युनिट हे जूल आहे. जे एनर्जीचं युनिट आहे तेच युनिट काय सांगितलेलं आहे, हीटचं आहे. कारण का आपण इथे सांगितलेलं आहे हीट इज अन एनर्जी. हीट ही एक प्रकारची काय असते, एनर्जी असते. SI युनिट ऑफ हीट इज जूल, दॅट इज अ जे. MKS युनिट किलो कॅलरी अँड CGS युनिट कॅलरी. तर त्याच्यामध्ये आपल्याला आता 1 कॅलरी म्हणजे काय बघायचं आहे, 1 किलो कॅलरी म्हणजे काय बघायचं आहे आणि 1 जूल म्हणजे काय बघायचं आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण बघणार आहोत की 1 कॅलरी म्हणजे काय. द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम ऑफ वॉटर थ्रू द 1 डिग्री सेल्सिअस इज कॉल्ड 1 किलोग्रॅम 1 किलो कॅलरी. म्हणजे काय सांगायचं आहे, जी काही एनर्जी आपल्याला मिळणार आहे, रिक्वायर्ड आहे, तर ती एनर्जी 1 ग्रॅम वॉटरसाठी, 1 ग्रॅम वॉटरचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअस न वाढवण्यासाठी जी काय हीट लागणार आहे, तर त्या हीटला काय म्हटलं जातं, 1 कॅलरी हीट म्हटलं जातं. ती जी एनर्जी मिळणार आहे किंवा ती जी हीट मिळणार आहे, तर त्या हीटला काय म्हटलं जातं, 1 कॅलरी हीट. द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम ऑफ वॉटर थ्रू 1 डिग्री सेल्सिअस इज कॉल्ड ॲज 1 कॅलरी. म्हणजे 1 ग्रॅम वॉटरचं टेम्परेचर जर आपल्याला 1 डिग्री सेल्सिअस वाढवायचं असेल, तर त्यासाठी जेवढी काही हीट लागणार आहे, तर ती जी हीट असणार आहे, तर त्या हीटला काय म्हटलं जातं, 1 कॅलरी हीट म्हटलं जातं. त्या हीटला काय म्हटलं जातं, 1 कॅलरी हीट म्हटलं जातं. त्यानंतर सेकंड आहे 1 किलो कॅलरी. तर 1 किलो कॅलरी म्हणजे काय सांगितलं आहे, द अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 किलोग्राम ऑफ वॉटर थ्रू द 1 डिग्री सेल्सिअस इज कॉल्ड ॲज 1 किलो कॅलरी. म्हणजे 1 किलोग्राम सबस्टन्सची एनर्जी, सॉरी टेम्परेचर जर 1 डिग्री सेल्सिअसने इन्क्रीज करायचं असेल, तर ती जी त्यासाठी जी काही एनर्जी आपण यूज करणार आहोत, तर ती एनर्जी किंवा ती हीट म्हणजे काय म्हटलं जातं, 1 किलो कॅलरी. त्यानंतर दिलेलं आहे 1 जूल. तर 1 जूलचं काय डेफिनेशन सांगते, द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 kg ऑफ वॉटर थ्रू 1 डिग्री केल्विन इज कॉल्ड 1 जूल. म्हणजे 1 किलो वॉटरचं टेम्परेचर जर 1 डिग्री केल्विनने इन्क्रीज करायचं असेल, तर त्यासाठी जी काही एनर्जी वापरली जाते किंवा जी काही एनर्जी लागते, तर त्या एनर्जीला काय म्हटलं जातं, 1 जूल एनर्जी म्हटलं जातं. त्यापासून जी काही एनर्जी मिळते, ती जी एनर्जी असते, तर त्या एनर्जीला कोणती एनर्जी म्हटलं जातं, 1 जूल एनर्जी म्हटलं जातं. आपण डेफिनेशन मध्ये कोणकोणत्या बघितल्या बघा. सुरुवातीला बघितली 1 कॅलरी. तर 1 कॅलरीची डेफिनेशन आपण काय सांगितली, द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम ऑफ सबस्टन्स बाय 1 डिग्री केल्विन इज कॉल्ड 1 कॅलरी एनर्जी. त्यानंतर 1 किलो कॅलरी काय सांगितले, द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 किलोग्राम ऑफ वॉटर थ्रू द 1 डिग्री सेल्सिअस कॉल्ड ॲज 1 किलो कॅलरी. अँड 1 जूलची डेफिनेशन सांगितली, the amount of heat energy required to increase the temperature of 1 kilogram of water through 1 degree Kelvin is called 1 joule. Sun is a natural source of heat energy. Heat energy of thermal energy of system is defined as sum of energy of all molecules of the body or system. म्हणजे काय, सन ही काय आहे, थर्मल एनर्जीचा सोर्स आहे, हीट एनर्जीचा नॅचरली सोर्स आहे हा. तर आपण हीटची डेफिनेशन कसं सांगू शकतो किंवा टोटल एनर्जी कसं सांगू शकतो, हीट एनर्जी और थर्मल एनर्जी म्हणजे काय सांगतोय, ऑफ सिस्टम इज डिपेंडेड सम ऑफ energies of all molecules of a body or system
heat is always from higher flow from higher temperature to lower temperature of a body. काय आहे, हीट ही काय होते, हायर टेम्परेचर कडून लोअर टेम्परेचर कडे ट्रान्सफर होते. हीट काय होते, हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर ट्रान्सफर होते. आणि हीटची जर डेफिनेशन सांगितली तर सम ऑफ ऑल टाइप्स ऑफ एनर्जी, म्हणजे जेवढ्या टाइप्सची काही एनर्जी असते त्या सगळ्या टाइपची एनर्जीची ऍडिशन, सम SUM SOM नाही, SUM म्हणजे तर बेरीज, सगळ्या टाइपच्या जी काही एनर्जी आहे त्या सगळ्या टाइपच्या एनर्जीची बेरीज म्हणजे काय म्हटलं जातं, त्याला हीट म्हटलं जातं. हीट इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, दॅट इज heat is required to boil up 1 cup of milk and heat is required to boil up 5 liters of milk is different. This heat is extensive property. म्हणजे काय सांगितलेलं आहे, हीट ही एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी काय आहे, तर 2 कप घेतलेले आहेत, तर एका कप मध्ये किती सांगितलेलं आहे, 1 कप मिल्क आहे आणि दुसरा एक कप घेतलेला आहे त्याच्यामध्ये 5 लिटर वॉटर आहे, मिल्क आहे. 2 बिकर आहेत किंवा 2 पात्र आहेत आपल्याकडे, त्याच्यामध्ये काय हा आहे 1 आणि दुसरा काय आहे दिस. तर ह्याच्यामध्ये काय आहे, फक्त 1 कप आणि ह्याच्यामध्ये 5 लिटर मिल्क आहे, म्हणजे हे सगळं काय आहे, मिल्क आहे. ह्याच्यामध्ये काय फक्त 1 लिटर किंवा 1 कप. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय सांगायचं आहे, दोन्हीसाठी जर आपण हीट अप्लाय केली तर हीट अप्लाय केल्यानंतर काय इफेक्ट जाणवलो ह्याच्यामध्ये, कोण सांगतोय, ह्या दोन्हीला आपण हीट अप्लाय केलेली आहे, काय इफेक्ट येईल ह्याच्यामध्ये, कोण सांगतोय काय इफेक्ट होईल. 1 कप आहे हा, तो गरम होईल, म्हणजे लवकर गरम होईल. लवकर गरम होईल. आणि 5 कप आहे ते 5 लिटर आहे ते लेट गरम होईल. लेट. हा, म्हणजे टाइम जास्त लागेल. हा हे एक डिफरन्स झाला. अजून काय डिफरन्स येईल, जास्ती हीट केल्यावर कमी होते. जास्त हीट केल्यावर कमी होते. कमी होते म्हणजे त्याचं बाष्पीभवन होणार आहे, वॉटर बॉईल होणार आहे. बर, अजून काय सांगता येतं, एनर्जी कमी लागणार काय तर हा कोणतं सांग, बरोबर सांगतोय काय तर, हे जे रिझन सांगत एकदम ऍक्युरेट रिझन आहे. काय सांगत व्यवस्थित सांगा, रेंज मध्ये राहून. आशिष शिंदे, रिझन सांगले तुम्ही बरोबर कमी सांगितले. पाण्याला गरम करण्यासाठी, कमी हा. पाणी गरम करण्यासाठी एनर्जी कमी लागेल आणि हा. जास्त पाणी गरम करण्यासाठी एनर्जी जास्त लागेल. बरोबर, म्हणजे काय हीट जे आहे तर ते जे काय 1 कप जे मिल्क आहे तर त्याच्यासाठी काय लागणार आहे, जी काय हीट अप्लाय करणार आहोत तर ती हीट काय लागणार आहे, कमी लागणार आहे. आणि जे काय 5 लिटर मिल्क आहे तर त्याच्यासाठी हीट जी लागणार आहे तर ती हीट काय लागणार आहे, जास्त लागणार आहे. म्हणून हीट इज अ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. म्हणून काय हीट ही कसली प्रॉपर्टी आहे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ह्याच्यावरती 100% एक्झामला क्वेश्चन विचारला जातो, हीट इज डॅश डॅश प्रॉपर्टी. का, तर त्याच्यामध्ये आपण 2 एक्झाम्पल घेतले, 2 कप घेतलेले आहेत, एकामध्ये 1 कप मिल्क घेतलेले आणि एकामध्ये 5 लिटर मिल्क घेतलेलं आहे. दोन्हीसाठी डिफरंट काय लागते, हीट लागते. दोन्हीसाठी काय होते, डिफरंट हीट लागते. म्हणून हीट इज अ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. हीट इज अ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. हीट ही काय आहे, त्यामध्ये एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. ओके, तर आता नेक्स्ट, आता हे झालं हीटच्या बाबतीत, बरोबर आहे. आता टेम्परेचरच्या बाबतीत काय बघा, तर टेम्परेचर म्हणजे काय, पार्टिकल्स, ॲटम्स अँड मॉलिक्युल्स विदिन अ सबस्टन्स आर कॉन्स्टंटली मुव्हिंग. म्हणजे टेम्परेचर म्हणजे काय असतं, एक प्रकारची कायनेटिक एनर्जी आहे. म्हणजे एखाद्या सबस्टन्सला आपण टेम्परेचर अप्लाय करतो म्हणजे काय काय होतंय, त्याच्यामध्ये जे काय प्रेझेंट असणारे पार्टिकल्स आहेत किंवा मॉलिक्युल्स आहेत किंवा ॲटम्स आहेत तर ते काय होतात, विदिन अ सबस्टन्स आर कॉन्स्टंटली मुव्हिंग. मग ते जे हे आहेत सबस्टन्स किंवा मॉलिक्युल्स किंवा पार्टिकल्स आहेत तर ते काय होतात, कंटिन्युअसली मुव्हिंग राहतात. कधी, ज्या वेळेस त्याला आपण एनर्जी अप्लाय करतोय, मग ती जी एनर्जी आहे तर ती आपण टेम्परेचरच्या माध्यमातून अप्लाय करतोय. म्हणजे त्याला काय करतोय, आपण टेम्परेचर अप्लाय करतोय. ओके,
टेम्परेचर इज द मेजर ऑफ द अवरेज कायनेटिक एनर्जी ऑफ एन ऑब्जेक्ट. आता इथं काय होतंय, फक्त आपण ह्याच्यामध्ये सांगितलं की हीट मध्ये काय सांगितलं की सगळ्या टाईपची जी काही एनर्जी आहे तर त्या सगळ्या टाईपच्या एनर्जीची आपण बेरीज करतोय, परंतु टेम्परेचर मध्ये फक्त आपण एकच एनर्जी वापरतोय आणि ती एनर्जी म्हणजे कोणती असते, कायनेटिक एनर्जी. मग आता ही कायनेटिक एनर्जी म्हणजे काय आहे, जी एनर्जी आपण एक्सटर्नली अप्लाय करतो तर त्या एनर्जीला काय म्हटलं जातं, कायनेटिक एनर्जी म्हटलं जातं. जी एनर्जी आपण एक्सटर्नली अप्लाय करतोय म्हणजे बाहेरून एनर्जी काय अप्लाय करतो तर त्या एनर्जीला कायनेटिक एनर्जी म्हटलं. आता एखाद्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर जर इन्क्रीज करायचं असेल, एखाद्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर जर इन्क्रीज करायचं असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागते, आपल्याला बाहेरून एनर्जी अप्लाय करावी लागते. म्हणजे ती जी एनर्जी अप्लाय केलेली असते तर ती एनर्जी कोणती असते, कायनेटिक एनर्जी असते. टेम्परेचर इज द मेजर ऑफ द अवरेज कायनेटिक एनर्जी ऑफ एन ऑब्जेक्ट. म्हणजे जर टेम्परेचर जर आपल्याला मेजर करायचं असेल तर त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी जी असते तर त्या कायनेटिक एनर्जीचं आपल्याला काय करावं लागतं, अवरेज कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट करावी लागते. तर टेम्परेचर अप्लाय केल्यानंतर काय होते बघा, ऍज कायनेटिक एनर्जी इन्क्रीजेस टेम्परेचर ऑल्सो इन्क्रीजेस. थर्मोमीटर एक्सपांड ऍज अ टेम्परेचर इन्क्रीजेस अँड कॉन्ट्रॅक्ट ऍज अ टेम्परेचर डिक्रीजेस. म्हणजे जर आपण टेम्परेचर अप्लाय केलं तर काय होणार आहे, कायनेटिक एनर्जी अप्लाय केली तर त्याचं टेम्परेचर सुद्धा काय होतंय, इन्क्रीज होतंय. आणि काय केलं, एनर्जी काढून घेतली, रिमूव्ह केली तर काय होणार आहे, काय होईल, टेम्परेचर इन्क्रीज होईल का डिक्रीज होईल, कॉन्ट्रॅक्ट द टेम्परेचर विल बी डिक्रीज. म्हणजे थर्मोमीटर एक्सपांड ऍज अ टेम्परेचर अँड इन्क्रीजेस अँड द टेम्परेचर जर इन्क्रीज होत असेल तर थर्मोमीटर काय होतं, एक्सपांड होतो. आणि जर टेम्परेचर जर डिक्रीज झालं तर थर्मोमीटर काय होतं, कॉन्ट्रॅक्ट होतं. म्हणजे त्याचं जे काय रेंज आहे ते रेंज डिक्रीजिंग होते. म्हणजे टेम्परेचर काय होतंय, डिक्रीज होत असतं. कधी, ज्यावेळेस आपण कायनेटिक एनर्जी अप्लाय करतोय किंवा रिमूव्ह करतोय तर त्यावेळेस काय होतं, कायनेटिक एनर्जी रिमूव्ह केल्यानंतर टेम्परेचर डिक्रीज होतं आणि कायनेटिक एनर्जी अप्लाय केल्यानंतर टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर काय होतंय, इन्क्रीज होतंय. तर टेम्परेचर मेजरमेंट करण्याचे काही स्केल्स आहेत. मेजरिंग टेम्परेचर, युनिट्स ऑफ टेम्परेचर कॅन बी सेल्सिअस, फॅरनहाइट अँड केल्विन. सेल्सिअस, फॅरनहाइट अँड केल्विन टेम्परेचरची काही युनिट आहे. जसे आपण हीटचे 3 युनिट्स बघितले, कोणकोणते बघितले, कॅलरी, किलो कॅलरी आणि तिसरे युनिट कोणतं बघितलं, जूल. त्याच पद्धतीने आपल्याला टेम्परेचरचे सुद्धा 3 युनिट्स बघायचे आहेत, सेल्सिअस, फॅरनहाइट अँड केल्विन. फर्स्ट युनिट काय बघणार आहोत आपण, सेल्सिअस, फॅरनहाइट अँड केल्विन. सेल्सिअस, फॅरनहाइट आणि केल्विन. ओके, त्यामधलं आपण फर्स्ट बघणार आहोत, फॅरनहाइट युनिट बघणार आहोत. तर ह्या फॅरनहाइट ह्या युनिट मध्ये हे कसलं अमेरिकन स्केल आहे, रिअरली युज्ड इन सायन्स. तर त्याच्यामध्ये काय आहे, फर्स्ट फ्रीजिंग पॉइंट. फ्रीजिंग पॉइंट म्हणजे त्याच्या गोठणांक म्हटलं जातं. म्हणजे ते जे फॅरनहाइट हे स्केल आहे तर त्या फॅरनहाइट स्केलला 32 डिग्री फॅरनहाइट या स्केलला पाण्याचा काय होतो, बर्फ होतो. काय सांगतोय बघा, फ्रीजिंग पॉइंट म्हणजे ते फ्रीज होतंय, गोठणांक म्हणतो त्याला. तर ते काय होतं, तर 32 डिग्री फॅरनहाइटला ज्यावेळेस 32 डिग्री फॅरनहाइट एवढं टेम्परेचर असतं त्या वॉटरचं, तर त्या कंडिशनला ते जे वॉटर आहे तर त्या वॉटरचा बर्फ तयार झालेला असतो. म्हणजे ते पाण्याचा बर्फ तयार झालेला असतो. आणि बॉइलिंग पॉइंट काय आहे, 212 डिग्री फॅरनहाइट. म्हणजे काय आहे, बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय, तर 212 डिग्री फॅरनहाइटला ते जे वॉटर आहे तर ते वॉटरचं काय होतं, बाष्पीभवन होतं, बॉईल व्हायला वॉटर सुरुवात होते. म्हणजे बॉइलिंग पॉइंट म्हटलं जातं त्याला, 212 डिग्री फॅरनहाइट. अमेरिकन स्केल युजली इन रेअरली युजड इन सायन्स. म्हणजे ह्याचा जो काही यूज आहे तो यूज खूप कमी प्रमाणात आहे, हे काही जास्त बरे यूज केलं जात नाही. हे झालं फॅरनहाइट स्केल. त्यानंतर सेल्सिअस स्केल आहे, ऑल्सो नोन एज सेंटीग्रेड. मग ह्याच्यामध्ये काय आहे, फ्रीजिंग
पॉईंट म्हणजे वॉटरचा जर आपण विचार केला तर ह्याच्यामध्ये वॉटरचा फ्रीजिंग पॉईंट जो आहे तो 0 डिग्री सेल्सिअस असतो. फ्रीजिंग पॉईंट म्हणजे गोठणांक त्याचा बर्फ तयार होतो तो कितीला होतो 0 डिग्री सेल्सिअसला. बॉइलिंग पॉईंट जो आहे तो 100 डिग्री सेल्सिअसला आहे. मग त्याचा जो बॉइलिंग पॉईंट आहे तो बॉइलिंग पॉईंट कितीला आहे 100 डिग्री सेल्सिअसला. आणि इथं काय सांगलेलं आहे 1 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू अबाउट 2 डिग्री फॅरनहाइट. म्हणजे जनरली सांगितलेलं आहे की 1 डिग्री सेल्सिअस बरोबर साधारणतः 2 डिग्री फॅरनहाइट एवढी त्याची व्हॅल्यू असते. 1 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू नियरली म्हणतो ना जसं आपण की हा ह्याच्या डबलच आहे थोडक्यात. म्हणजे आपण जर सांगितलं एखाद्या विद्यार्थ्याला जर 35 मार्क पडले आणि दुसऱ्या विद्यार्थ्याला जर 65-66 मार्क पडले तर आपण काय म्हणतो हा ह्याच्यापेक्षा थोडं कमी डबलच मार्क आहेत असं म्हणतो. त्याच पद्धतीनं 1 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू अबाउट 2 डिग्री फॅरनहाइट. काय म्हणजे काय आहे तर ते 1 डिग्री सेल्सिअसचं फॅक्टर म्हणजे 1 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू अबाउट 2 डिग्री फॅरनहाइट म्हणजे जवळपास 2 डिग्री फॅरनहाइट एवढी त्याची व्हॅल्यू असू शकते. आणि तिसरं जे युनिट आहे तर केल्विन. तर ह्या युनिटला एसआय युनिट ऑफ मेजर ऑफ टेम्परेचर म्हटलं जातं. एसआय युनिट टू मेजर टेम्परेचर. तर ह्याच्यामध्ये काय सांगलेलं आहे 0 डिग्री इज अ ऍब्सल्यूट 0 डिग्री केल्विन इज अ ऍब्सल्यूट 0 म्हटलं जातं. आणि त्याची जी व्हॅल्यू असते तर ती व्हॅल्यू असते -273.13 डिग्री केल्विन. एनर्जी इज मिनिमल अँड कॅनॉट बी गो एनी लोअर. मग जसं आपण ह्याच्यामध्ये सांगितलं की फ्रीजिंग पॉईंट डिग्री फॅरनहाइट आणि डिग्री सेल्सिअस मध्ये त्याच पद्धतीने ह्याचा सुद्धा फ्रीजिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट आपल्याला सांगावं लागतो. तर दिस स्केल हे जे स्केल आहे तर ह्या स्केलमध्ये फ्रीजिंग पॉईंट जो असतो म्हणजे फ्रीजिंग पॉईंट काय म्हटलं जातं त्याला तर गोठणांक पॉईंट जो आहे तर त्या केल्विन मध्ये 273.13 डिग्री केल्विन एवढा असतो. आणि बॉइलिंग पॉईंट जर म्हटलं तर बॉइलिंग पॉईंट असतो 373.13 डिग्री केल्विन. म्हणजे याचा एफपी आणि बॉइलिंग पॉईंट जो आहे तो बॉइलिंग पॉईंट काय असतो 373. बॉइलिंग पॉईंट किती असतोय 373 डिग्री केल्विन. आणि फ्रीजिंग पॉईंट असतो ह्याचा 273.13 डिग्री केल्विन. ह्याचा फ्रीजिंग पॉईंट असतोय 273.13 केल्विन आणि बॉइलिंग पॉईंट असतो 373.13 केल्विन. आता ह्याच्यामध्ये काय असतं मोस्ट प्रोबेबल जे काही प्रॉब्लेम्स असतात तर त्याच्यामध्ये कन्वर्ट द सेल्सिअस टू केल्विन. तर कन्व्हर्जन करावं लागतं डिग्री सेल्सिअस मधून डिग्री केल्विन मध्ये किंवा डिग्री केल्विन मधून डिग्री सेल्सिअस मध्ये. कन्व्हर्टिंग सेल्सिअस टू केल्विन म्हणजे केल्विनचं कन्व्हर्जन सेल्सिअस मध्ये किंवा सेल्सिअसचं कन्व्हर्जन केल्विन मध्ये. तर ते कशा पद्धतीने केलं जातं बघा. तर त्यासाठी फॉर्म्युला दिलेला आहे केल्विन इज इक्वल टू सेल्सिअस मायनस 273 और केल्विन इज इक्वल टू टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस मायनस 273. तर काय दिलेलं आहे 1 मायनस 1K म्हणजे 1 डिग्री केल्विन इज इक्वल टू 1 डिग्री सेल्सिअस. तर इथं आपण कोणतंही कन्वर्जन करू शकतो. म्हणजे आता आपल्याला जर व्हॅल्यू एखादी दिली असेल तर त्याचं कन्वर्जन सांगितलेलं असेल की डिग्री केल्विन मधून डिग्री सेल्सिअस मध्ये कन्वर्जन करा. तर ते कशा पद्धतीने कन्वर्जन करणार तर त्याच्यामध्ये आपल्याला कन्वर्जन करता आलं पाहिजे. म्हणजे डिग्री सेल्सिअसचं कन्वर्जन डिग्री केल्विन मध्ये किंवा डिग्री केल्विनचं कन्वर्जन डिग्री सेल्सिअस मध्ये बाय युझिंग दिस फॉर्म्युला. या ठिकाणी 2 फॉर्म्युले दिलेले आहेत. केल्विन इज इक्वल टू सेल्सिअस मायनस 273 किंवा सेल्सिअस इज इक्वल टू K प्लस 273 असं सुद्धा आपल्याला कन्वर्जन करता आलं पाहिजे. सेल्सिअस मध्ये दिलेलं आहे त्याचं कन्वर्जन जर केल्विन मध्ये करायचं असेल तर ते सुद्धा आपल्याला कन्वर्जन करता येतं. तर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा थोडक्यात इथं डिफरन्स सांगितलेला आहे. तर जसं आपण हीट आणि टेम्परेचर हीट ही एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी सांगितलेली आहे. तर काय सांगितलेलं आहे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आर फिजिकल प्रॉपर्टीज दॅट डू नॉट डिपेंड ऑन द अमाऊंट ऑफ द मॅटर.
तर ज्या काय इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी असतात तर त्या इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी जो काय मॅटर आहे, ज्या मॅटरला तुम्ही हीट अप्लाय केलेली आहे तर त्या हीटवरती डिपेंड नसतात. काय सांगतोय, तर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी कोणाला म्हणायचं, तर आता फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला सांगतो, दोन आपण इथं घेतलं मागाच्या लेक्चर ह्याच्यामध्ये काय घेतलं होतं, हीट ही एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी का सांगितलं, तर ही एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीमध्ये मॅटरचा विचार केला जातो. इथं डेफिनेशन मध्ये सांगितलेलं बघा, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आर फिजिकल प्रॉपर्टीज दॅट डिपेंड्स ऑन द अमाऊंट ऑफ द मॅटर, म्हणजे त्याच्यामध्ये किती मॅटर प्रेझेंट आहे. म्हणून काय सांगितलं आपण, हीट इज अ इंटेन्सिव्ह एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. हीट इज अ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे डिपेंड्स ऑन द अमाऊंट ऑफ द मॅटर, म्हणजे किती मॅटर त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे त्याच्यावरून काय केलं जातं, हीट ही एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणून सांगितलं होतं. त्यानंतर काय, इनडिपेंडेंट ऑफ द अमाऊंट ऑफ द मॅटर, म्हणजे त्या इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी मध्ये मॅटरचा विचार केला जात नाही, मॅटर किती आहे याचा विचार केला जात नाही. परंतु त्याच्यामध्ये आता तुम्हाला तेच एक्झाम्पल सांगतो, 1 कप ऑफ वॉटर किंवा मिल्क, हा काय 1 कप किंवा 1 लिटर म्हणू आपण, 1 लिटर, आणि इकडे काय आहे, ह्यामध्ये किती आहे, 5 लिटर. हा, दोन्हीसाठी पण हीट अप्लाय केली. ह्याच्यामध्ये किती 1 लिटर वॉटर आहे, ह्याच्यामध्ये 5 लिटर आहे. तर दोन्हीसाठी जी काही हीट अप्लाय केलेली आहे, तर ती दोन्हीसाठी जी काही हीट अप्लाय केलेली आहे तर ती दोन्हीसाठी हीट मात्र काय लागणार आहे, डिफरंट असणार आहे. 1 लिटर साठी हीट वेगळी असणार आहे, 5 लिटर साठी हीट वेगळी असणार. म्हणून हीट इज अ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणून सांगितलं आपण, बरोबर आहे. म्हणून एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी डिपेंड्स ऑन द अमाऊंट ऑफ द मॅटर. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी कशावर डिपेंड असते, जो काय आपण ज्या बॉडीला ऑब्जेक्टला, जो काय ऑब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये किती मॅटर आहे त्याच्यावर त्याची ती प्रॉपर्टी म्हणजे काय सांगितलं, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. परंतु दोन्हीमध्ये जर आपण विचार केला, दोन्हीमध्ये पण वॉटरच आहे. काय सांगतोय बघा, आता ह्याच्यामध्ये इफेक्ट काय सांगितला तुम्ही, पहिला इफेक्ट सांगितला की कोणी टेम्परेचर ह्याचं इन्क्रीज होईल, कोणी सांगितलं की ह्याचा जो काय मॅटर आहे तर तो मॅटर कमी होईल सांगितलं. पण तिसऱ्या विद्यार्थ्यानं सांगितलं की 1 लिटरसाठी काय सांगितलं, हीट कमी लागेल, आणि 5 लिटरसाठी काय सांगितलं, हीट जास्त लागेल. परंतु टेम्परेचरच्या बाबतीत ह्यातला कोणता पॉईंट सेम येईल, अजून काय असेल ह्याच्यावरती, बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंट. म्हणजे इथं जर 1 लिटर वॉटर असेल आणि ह्या ठिकाणी 5 लिटर वॉटर आहे, तर दोन्हीसाठीचा जर विचार केला, दोन्ही ठिकाणी वॉटर आहे, तर त्या दोन्हीचा जर विचार केला तर त्या ठिकाणी जे काही वॉटर आहे तर त्या दोन्ही वॉटरचा बॉइलिंग पॉइंट मात्र काय असणार आहे, सेम असणार आहे. मग त्याच्यासाठी कितीही हीट लागो त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही, म्हणजे त्यामध्ये किती मॅटर आहे त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही, म्हणजे त्या मॅटरचा विचार करायचा नाही. आपल्याला काय विचार करायचा आहे की त्या दोन्हीचा टेम्परेचर किती आहे, 100 डिग्री सेल्सिअस, 100 डिग्री सेल्सिअस. मग त्याच्यासाठी 1 लिटर साठी 5 किलो एवढी एनर्जी लागो, नाहीतर 5 लिटर साठी 10 किलो एवढी एनर्जी लागो. त्या एनर्जीचा आपल्याला विचार करायचा नाही किंवा त्या मॅटरचा विचार करायचा नाही. आपल्याला विचार कशाचा करायचा आहे की दोन्हीचा बॉइलिंग पॉइंट जो आहे, 1 लिटर वॉटरचा पण बॉइलिंग पॉइंट आणि 5 लिटर वॉटरचा पण बॉइलिंग पॉइंट, तर दोन्हीचा बॉइलिंग पॉइंट जो आहे तर तो बॉइलिंग पॉइंट काय असणार आहे, सेम असणार आहे. दोन्हीचा जो काय बॉइलिंग पॉइंट आहे तर तो दोन्ही ह्याचा बेकर दोन्ही पार्टचा किंवा दोन्ही ऑब्जेक्टचा बॉइलिंग पॉइंट काय असणार आहे, सेम असणार आहे. म्हणून टेम्परेचर इज अ इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. टेम्परेचर इज अ इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. म्हणून इथे सांगितलेलं आहे बघा, टेम्परेचर इज अन इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी दॅट इज 1 लिटर ऑफ बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर अँड 1000 liter of water boiling point has same temperature that is 100 degree Celsius. म्हणजे 1 लिटर साठी पण बॉइलिंग पॉइंट घेतला 1 लिटर वॉटरचा तर तो पण 100 डिग्री सेल्सिअस आहे, आणि 1000 लिटर वॉटरचा पण बॉइलिंग पॉइंट जर घेतला तर तो किती आहे, 100 डिग्री सेल्सिअस आहे. म्हणजे दोन्हीसाठी जो काय वॉटरचा जो काय बॉइलिंग पॉइंट आहे
तर दोन्ही साईडच्या वॉटरचा बॉइलिंग पॉईंट काय आहे सेम आहे, म्हणून टेम्परेचर इज अ इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. म्हणून काय सांगतोय टेम्परेचर जे आहे तर ती टेम्परेचर कसली प्रॉपर्टी आहे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. तर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी या दोन प्रॉपर्टी सर्वांना समजल्या, त्याच्यामध्ये काय अडचण? नो सर. No, sir. तर म्हणून टेम्परेचर ही कसली प्रॉपर्टी आहे म्हणून सांगितलं इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. कारण का तर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी मध्ये आपण त्या ह्याचा सबस्टन्सचा विचार करत नाही आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी मध्ये त्या प्रेझेंट असणाऱ्या बॉडीच्या मॅटरचा विचार करतो. एक्झाम्पल म्हणून दिले, सम एक्झाम्पल इन्क्लूड द मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट आणि डेन्सिटी. तर ह्या इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहेत. आणि सम एक्झाम्पल इन्क्लूड द व्हॉल्यूम, मास, एनर्जी. तर ह्या इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहेत. का तर वेगळं मॅटर वेगळा आहे, त्याचं व्हॉल्यूम वेगळं असणार आहे, मास वेगळा असणार आहे. परंतु मॅटर 2 ग्रॅम असला काय आणि 5 ग्रॅम असला काय, त्याचा मेल्टिंग पॉईंट सेम असणार आहे, बॉइलिंग पॉईंट सेम असणार आहे, त्याची घनता सुद्धा सेम असणार आहे. म्हणून टेम्परेचर इज अ इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे 1 लिटर पाणी बॉईल होण्यासाठी 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर यूज होतं, टेम्परेचर लागतंय. आणि 1000 लिटर वॉटर बॉईल होण्यासाठी 100 डिग्री सेल्सिअसला ते सुद्धा काय होणार आहे बॉईल होणार आहे. 1000 लिटर वॉटर आणि 1 लिटर वॉटर दोन्हीसाठी टेम्परेचर सेम आहे, म्हणून टेम्परेचर इज अ इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. परंतु 1 लिटर वॉटर बॉईल होण्यासाठी आणि 1000 लिटर वॉटर बॉईल होण्यासाठी जी काही हीट लागणार आहे, तर ती हीट 1 लिटर साठी लगेच 1 लिटर आहे, त्याचा अमाऊंट ऑफ मॅटर कमी आहे, म्हणून ते लगेच बॉईल होईल. मग त्याच्यासाठी जी काही हीट लागणार आहे, तर ती हीट मात्र काय असणार आहे वेगवेगळी असणार आहे. 1 लिटर साठी वेगळी असणार आहे आणि 1000 लिटर साठी वेगळी असणार आहे. बरोबर, 1 लिटर साठी काय असणार आहे वेगळी असणार आहे आणि 1000 लिटर साठी जी काही हीट लागणार आहे, तर ती हीट दोन्हीसाठी काय असणार आहे डिफरंट असणार आहे. म्हणून हीट इज अ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. तर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी ह्या दोन प्रॉपर्टी व्यवस्थित समजतात सर्वांना? काय अडचण आहे का त्याच्यामध्ये? नो सर. No, sir. नाही सर. सर्वांना समजलं व्यवस्थित? येस सर. Yes, sir. Yes, sir.
आता नेक्स्ट डिफरन्स आहे हीट अँड टेम्परेचर. नेक्स्ट जो डिफरन्स आहे तो नेक्स्ट डिफरन्स आहे हीट अँड टेम्परेचर. त्याच्यामध्ये बघा फर्स्ट काय सांगितलेलं आहे, तर हीट इज अ एनर्जी विच प्रोड्युसेस द सेन्सेशन ऑफ हॉटनेस. म्हणजे हीट ही एक एनर्जी आहे, त्या सेन्सेशन ऑफ हॉटनेस समजतोय. टेम्परेचर इज अ मेजर ऑफ द डिग्री ऑफ हॉटनेस ऑर कोल्डनेस ऑफ अ बॉडी. टेम्परेचर म्हणजे काय, एखाद्या बॉडीचं आपण डिग्रीमध्ये हॉटनेस आणि कोल्डनेस मेजरमेंट करणार आहोत. हीट इज द सम ऑफ ऑल टाइप्स ऑफ एनर्जी, ऑल मॉलिक्युल्स इन द बॉडी, बट टेम्परेचर इज द अवरेज ऑफ द कायनेटिक एनर्जी. Heat flow from higher temperature to lower temperature. Temperature determines the direction of flow of heat. म्हणजे ज्या डायरेक्शनने हीट फ्लो होते त्याच डायरेक्शनने टेम्परेचर सुद्धा फ्लो होत असते. टेम्परेचर हीट इज अ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी अँड टेम्परेचर इज अ इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. हीट कशी आहे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे आणि टेम्परेचर कसं आहे, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. हीट इज अ कॉज आणि टेम्परेचर इज अ इफेक्ट. आता हीट काय आहे, एक कॉज आहे म्हणून सांगितलं आणि टेम्परेचर हे का इफेक्ट आहे. तर जोपर्यंत एखाद्या बॉडीला आपण हीट अप्लाय करत नाही तोपर्यंत त्या बॉडीचं टेम्परेचर चेंज होत नाही. कोणतीही बॉडी घ्या, जोपर्यंत एखाद्या बॉडीला आपण हीट अप्लाय करत नाही, म्हणून म्हटलेलं आहे हीट इज कॉज. म्हणजे म्हणतो आपण ह्याच्यामुळे हा, तर हीट हे काय त्यामध्ये मुख्य पार्ट आहे, मेन पार्ट आहे. म्हणजे हीटमुळं आपल्याला काय तयार होतंय, टेम्परेचर मध्ये इफेक्ट जाणवतो. कशामुळं, ज्या बॉडीमध्ये आपण हीट अप्लाय केलेली आहे, म्हणजे हीट अप्लाय केल्यामुळं त्याचा जो इफेक्ट येतोय तर तो इफेक्ट कशामध्ये येतोय, टेम्परेचर मध्ये येतोय. म्हणून टेम्परेचर इज अ इफेक्ट. SI युनिट ऑफ हीट इज जूल आणि SI युनिट ऑफ टेम्परेचर इज केल्विन. म्हणजे टेम्परेचरचं SI युनिट जे आहे तर ते केल्विन आहे आणि जूलचं एनर्जीचं SI युनिट जे आहे तर ते काय आहे, जूल आहे. तर अशा पद्धतीने आपलं आतापर्यंत आपण हीट म्हणजे काय बघितलं आणि हीटचे 3 युनिट्स, त्याच्यामध्ये कॅलरी, किलो कॅलरी आणि तिसरं युनिट कोणतं होतं, जूल. त्यानंतर आपण टेम्परेचर बघितलं. टेम्परेचर मध्ये टेम्परेचरचे 3 युनिट्स, कोणकोणते 3 युनिट्स, सेल्सिअस, डिग्री सेल्सिअस, केल्विन, डिग्री फॅरेनहाइट. आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी कोणाला म्हणायचं आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी कोणाला म्हणायचं आणि हीट अँड टेम्परेचर मधला डिफरन्स. तर इथं आपण थांबूया. राहिलेला जो पार्ट आहे तर तो राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया. ओके.